पेण बाळगंगा प्रकल्पग्रस्तांच्या उपोषणाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट. उपोषणाला काँग्रेसचा पाठिंबा. बाळगंगा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. कोरा झालेला सातबारा मूळ मालकांच्या नावे परत मिळावा या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. प्रांत कार्यालयासमोर प्रकल्पग्रस्त शेतकरी एकत्र जमले आणि घोषणाबाजी करत बेमुदत उपोषण करून शासनाचे लक्ष वेधले आहे. प्रशासनाला यापूर्वी सुद्धा निवेदन देण्यात आले होते, मात्र मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी उपोषणाचा निर्णय घेतला आहे. या उपोषणाला महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शेकाप महाराष्ट्र राज्य खजिनदार अतुल म्हात्रे, पेण तालुका अध्यक्ष अशोक मोकल, महासचिव संघटक काँग्रेस नंदा म्हात्रे, श्रुती म्हात्रे व्यापक भूमिकेतून मी आपल्याशी संवाद साधला. तो साधत असताना आपलं जे निवेदन आहे आणि आपल्या ज्या मागण्या आहेत या मागण्यांच्या व्यतिरिक्त कुठेही वेगळं काही विषय काढण्याचा हा अजिबात प्रश्न नाही. या आपल्या ज्या मागण्या आहे या मागण्याला संपूर्णतः आमचा पाठिंबा आहे, माझ्या पक्षाचा पाठिंबा आहे. या संदर्भात आपण सर्वांनी भूमिपुत्रांनी एकत्र राहावं, अत्यंत सभ्यतेने शांततेने चर्चा करावी आणि आपल्यामध्ये फूट असली पाहिजे, कन्फ्युजन